नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. गोकाक तालुक्यातील लगमेश्वर गावातील कुमार कल्लाप्पा कोप्पडा वय वर्ष 23 या तरुणाने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज बुधवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जंतुनाशक पिल्यानंतर आजारी पडलेल्या कुमारला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने अधिक तपास सुरू आहे. सौदत्ती तालुक्यातील यल्लमा देवस्थान रस्त्यावरील शांतीनगर जवळील निर्जन डोंगराळ भागात सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातील मोहम्मद इमाम साहब कल्लेद, मुत्तन्ना घेड्रा, लालसाब रामपुरा, इब्राहिम कुडची अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषद घेतली. पोलीस ठाण्यात 24 ऑगस्ट रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4 आरोपींना यापूर्वीच अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्याकडून सोन्याच्या बांगड्या, चेन, फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण 8,38,000ची मालमत्ता त्या चोरट्याकडून जप्त करण्यात आली आहे. कोरेगल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय यंदा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांची मुहूर्तमेढ किरण ठाकूर यांच्या हस्ते आज रोवण्यात आली. यावेळी किरण ठाकूर बोलताना म्हणाले, वाचनालयाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. शहापूरच्या जडणघडणीमध्ये वाचनालयाचा वाटा मोठा आहे. तत्कालीन संस्थानिक पटवर्धन यांचा दृष्टिकोन, समाजाभिमुखता त्यांच्या पुढाकाराने वाचनालय सुरू झाले. ही जुनी संस्था ऊर्जितावस्थेला नेण्याचे प्रयत्न अनेकांनी केले आहेत. या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी 15 कोटी जमा करण्याचा संकल्प आपण करूयात असे यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, अध्यक्षा स्वरूपा इनामदार, कार्यवाह आर्यम कर्डीगुद्दी व संचालक जगदीश कुंटे आदी उपस्थित होते. बेळगाव नगर विकास प्राधिकरण बुडाणे नव्याने समाविष्ट केलेल्या 28 गावातील शेतकऱ्यांची मते मागविली आहेत. याबाबत आता 28 गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन संयुक्त बैठक घेण्याची गरज आहे. शिवाय या मास्टर प्लॅनला विरोध करणेही गरजेचे आहे. तालुक्यातील 28 गावांना नियोजित मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित गावातील शेतकऱ्यांची मते घेण्याचा निर्णय बुडाणे घेतला आहे. याला शेतकऱ्यांचा नकारात्मक प्रतिसाद राहणार आहे. हुबळी, बेंगलोर, धारवाड नंतर बेळगावात देखील विस्तार वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी नवीन पेन्शन कर्मचाऱ्यांना द्यावी या मागणीसाठी नैऋत्य रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने बेळगाव रेल्वे स्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन जुन्या पेन्शनची मागणी लावून धरली. यामध्ये बेळगावमधील सर्व विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. 2004 नंतर नोकरीत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. नव्या पेन्शन स्कीम विरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. येत्या काही दिवसात शैक्षणिक परीक्षांना सुरुवात होणार आहे. परंतु अनेक गावांमध्ये बसची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. काही मार्गावर तर अतिशय कमी बस धावत असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक वेळा परीक्षांना उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी चन्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवासी वाढले तरी बसची संख्या मात्र आहे तीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सांगली मिरज रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम केले जाणार असल्याने बेळगाव मिरज मार्गावरील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रेल्वे क्रमांक 16589 बेंगलोर मिरज एक्सप्रेस 15, 16, 17 व 18 रोजी बेळगाव ते मिरज दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर मिरज बेंगलोर एक्सप्रेस क्रमांक 16590 16, 17, 18 व 19 रोजी मिरज ते बेळगाव दरम्यान रद्द करण्यात आली असल्याने बेळगाव मधून धावणार आहे. कोल्हापूर तिरुपती एक्सप्रेस 16, 17, 18 व 19 रोजी बेळगाव मधून तिरुपतीकडे जाईल. तर तिरुपती कोल्हापूर एक्सप्रेस 15, 16, 17 व 18 दरम्यान बेळगाव पर्यंत धावणार आहे. अशा अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव मिरज या भागाला कोकण किनारपट्टीशी जोडण्यासाठी मंगळूर मिरज महालक्ष्मी एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. सध्या बेळगाव मिरज मार्गावर पूर्णा एक्सप्रेस वगळता इतर रेल्वे नसल्याने नागरिकांना एकतर गोवा अथवा हुबळीपर्यंत प्रवास करून
तेथून मंगळूर गाठावे लागत आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात महालक्ष्मी एक्सप्रेस पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे। मंगळूर येथे अनेक अभियांत्रिकी विद्यालये, मेडिकल कॉलेज असल्यामुळे बेळगाव परिसरातील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। बेळगावहून मंगळूरला जाण्यासाठी पूर्णा एक्सप्रेस ही एकमेव साप्ताहिक रेल्वे उपलब्ध आहे। बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांनी बुधवारी कमर्शियल टॅक्स विभागाचे सह आयुक्त रमेश बाबू यांची भेट घेतली। उद्योग व व्यापारी क्षेत्राविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी उद्योजकासमवेत तक्रार निवारण बैठक घेण्यासोबतच नवीन धोरणाविषयी माहिती देण्याची विनंती त्यांच्याकडे करण्यात आली। यावेळी अध्यक्ष सीसी होणकट्टी, टॅक्सेशन कमिटी चेअरमन संजय पोद्दार, इंडस्ट्रियल कमिटी चेअरमन विनीत हारकुणी, बसवराज रामपुरे, महेश इनामदार, अनिल कुंदप यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते। पाडळी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील एक तरुण पुंडलिक जंबू माळी वय वर्ष 44 हे आपल्या परिवारासमवेत काल मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी राणी चन्नम्मा एक्सप्रेसने तामिळनाडू येथे कामाकरिता जातेवेळी प्रवासादरम्यान त्यांची रेल्वे गाडी बेळगाव खानापूर मार्गावर आली असता त्यांना रेल्वेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि 2 लहान मुले हेही प्रवास करत होते। याची माहिती बेळगाव येथील आटणी संघटनेचे सदस्य आणि आनंदनगर रहिवासी संघटना वडगावचे अध्यक्ष संतोष पवार, बंधू मनोज पवार तसेच आटणी संघटना शहापूरचे अध्यक्ष आनंद काकडे, मनोहर काकडे व नितीन जाधव यांना समजताच लागलीच त्यांनी बेळगाव रेल्वे खात्याशी भेटून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आणि बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृतावर पोस्टमॉर्टम करून लोकमान्य अँब्युलन्सद्वारे त्यांचे शव पुन्हा मृताच्या मूळ गावी पाडळी येथे पाठवून दिले। त्यांच्या या समाजकार्याचे आटणी समुदाय बेळगाव, तिरुपत्तूर आटणी समुदाय तामिळनाडू आणि पाडळी ग्रामस्थ, माळी बांधव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली यांच्यातर्फे मदत केलेल्यांचे कौतुक करण्यात येत आहे। सीमा भागातील कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून बेडग मंगसोळी हा रस्ता ओळखला जातो। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती। अखेर उशिरा का होईना महाराष्ट्र सरकारने या 8 किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेतल्याने वाहनधारक व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। अनेक वर्षापासून हा रस्ता खड्डेमय बनला होता। येथील डांबर व खडी अस्ताव्यस्तपणे विखुरल्याने वाहनधारकांना इथून प्रवास करणे धोक्याचे बनले होते। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाटा येथे भराव टाकून उड्डाणपूल निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे। त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने कंत्राटदार कंपनीने सावध पवित्रा घेतला आहे। अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय रस्ते व विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे अशी माहिती घाटगे यांनी दिली। त्यामुळे वेदगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणेही तितकेच महत्त्वाचे बनले आहे। मागासवर्गीय कल्याण खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या सोळगा येथील इंदिरा गांधी वसती शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसुविधेमध्येच वास्तव्य करावे लागत आहे। सदर विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन डॉ. बी.आर. आंबेडकर शक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।